बघा आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय गॉस सिडल मेथड. कोणती मेथड यूज करायची सांगितली आहे? गॉस सिडल मेथड. ठीक आहे, तर क्वेश्चन कोणता आहे हा? फर्स्ट मधला सी. सॉल्व बाय युझिंग गॉस सिडल मेथड 5x minus 2y plus 3z equals to 18, x plus 7y minus 3z equals to 22 आणि 2x minus 6z is equals to 22. ठीक आहे, हे तीन इक्वेशन दिलेले. मग बघा आता सोल्युशन. मग बघा कधी पण इक्वेशन दिलेले असताना त्यांना काय करायचं, अरेंज करायचं इन लिडिंग डायगोनल फॉर्म. मग इथं लिहायचं अरेंज गिवन इक्वेशन in leading diagonal form. leading diagonal form म्हणजे काय? लीडिंग डायगोनल फॉर्म म्हणजे 5x minus 2y plus 3z is equals to 18. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. एक मिनिट थांबा, लीडिंग डायगोनल फॉर्म सांगायचं राहिलं. लीडिंग डायगोनल फॉर्म म्हणजे काय की असा फॉर्म ज्याच्यामध्ये पहिल्या इक्वेशनमध्ये एक्सचं कोएफिशियंट मॅक्सिमम घ्यायचं. जसं लीडिंग डायगोनल मॅट्रिक्स असतं बघा, की त्याच्यामध्ये हे लीडिंग डायगोनल एलिमेंट्स आहे. ठीक आहे, हायक आणि हायक हे तिन्ही एलिमेंट्स मोठे पाहिजे. मग आता तिन्हीमध्ये एक्सचं कोएफिशियंट मोठा कोणतं कुठे इथं 5 आहे, इथं 1 आहे आणि इथं 2 आहे. मग मोठं 1 आहे 5x. ठीक आहे, मग येणार 5x minus 2y plus 3z is equals to 18. ठीक आहे, त्याच्यानंतर ना आता नेक्स्ट हे इक्वेशन गेलं. मग हे इक्वेशन गेलं म्हणजे हे इक्वेशन आपण लिहिलंय. आता दोनच इक्वेशन राहिले, दोन्हीमध्ये वायचं कोएफिशियंट जास्त कोणाचं आहे, तर इथं आहे बघा दुसऱ्या इक्वेशनचं. मग याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. यांच्यामध्ये वायचं कोएफिशियंट जे जास्त राहील ते लिहायचं. मग इथं आहे x प्लस 7y मायनस 3z इज इक्वल्स टू 22. मग हे इक्वेशन नंबर 2 आहे. ठीक आहे, नंतर इथं आहे 2x मायनस y प्लस 6z इज इक्वल्स टू 22. मग हे आलं इक्वेशन नंबर 3. ठीक आहे, मग आता बघा आता काय करायचं, एक्स वाय आणि झेडची व्हॅल्यू काढायच्या इक्वेशन 1 2 3 वरून. मग इथं बघा आता फ्रॉम इक्वेशन 1 ठीक आहे. मग इक्वेशन 1 काय आहे, 5x minus 2y plus 3z is equals to 18. ठीक आहे, मग इथं काय येणार 5x is equals to 18. आता बघा हा y काय इथं मायनस इथे गेलं प्लस होईल. मग इथे येणार 2y मायनस 3z. ठीक आहे, मग x इज इक्वल्स टू काय येणार 18 प्लस 2y मायनस 3z अपॉन तो 5 तिकडे मल्टिप्लाय होतं, इकडे आलं काय झालं डिवाइड झालं. मग याला एक्स इक्वेशनला इक्वेशन नंबर 4 नाव द्या. ठीक आहे, मग तसंच फ्रॉम इक्वेशन 2 वरून काय करायचं, वायचं इक्वेशन फाइंड आउट करायचं. मग वायचं इक्वेशन काय येईल, एक्स प्लस 7y मायनस 3z इज इक्वल्स टू 22. मग इथे येणार बघा 7y, मग बाकीची तिकडे जाणार 22 मायनस एक्स. आता हा मायनस 3z इकडे काय होईल प्लस होईल अपॉन इथं काय येणार आपण नाही येणार सध्या. आता हा वाय का इथं 7 काय वायला मल्टिप्लाय इकडे गेल्यावर काय होईल डिवाइड होईल. म्हणजेच वाय इक्वल्स टू काय येणार 22 मायनस एक्स प्लस 3z अपॉन 7. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 5 नाव द्यायचं. तसंच आता फ्रॉम इक्वेशन थर्ड इक्वेशन काय आपलं 2x मायनस y प्लस 6z इज इक्वल्स टू 22. ठीक आहे, मग आता आपल्याला झेड काढायचं आहे. मग इकडे झेड इकडच्या साईडला झेड राहू द्या, बाकीचे सगळे तिकडे नाही. मग 6z इज इक्वल्स टू
22 मायनस 2x, कारण की 2x इकडं प्लस इकडे गेलं मायनस होईल, आणि परत y काय इथं मायनस इकडे गेलं प्लस होईल. मग तसं z इज इक्वल्स टू काय येणार 22 मायनस 2x प्लस y अपॉन 6. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 6 नाव द्या. मग आपण काय केलं, एक्स वाय झेड तिघांच्या पण व्हॅल्यू फाइंड आउट केल्या करस्पॉन्डिंग इक्वेशनवरून. ठीक आहे, मग आता काय करायचं बघा, वाटलं तिथं तुम्ही लाईन मारून घ्या अशी. ठीक आहे, मग आता इटरेशन फर्स्ट करायचं आहे. बघा ही कोणती मेथड आहे, गॉस सिडल मेथड आहे. गॉस सिडल मेथडमध्ये इनिशियली फक्त एक्स फाइंड आउट करायचा आणि वाय आणि झेड झिरो घ्यायचा, नंतर ती एक्सची व्हॅल्यू घ्यायची, झेड झिरो घ्यायचं, परत एक्स वायची व्हॅल्यू घ्यायची, झेड फाइंड आउट करायचं. म्हणजे ही गॉस सिडल मेथड. ज्या मेथडमध्ये इनिशियली एकदा फर्स्ट इटरेशनसाठी एक्स वाय झेड तिन्ही पण झिरो घ्यायला लागते, तसं इथं नाही. ठीक आहे, तर मग बघा आता इटरेशन फर्स्ट, मग इथं लिहायचं इटरेशन फर्स्ट. इटरेशन फर्स्ट. ठीक आहे, मग इटरेशन फर्स्ट मध्ये काय करायचं, पुट एक्स इज इक्वल, बघा आता एक्स फाइंड आउट करायचं आपल्याला x1. मग इथं काय करायचं, पुट y इक्वल्स टू 0 अँड z इक्वल्स टू 0 इन इक्वेशन x. एक्सचं इक्वेशन कोणतं आहे आता 4. ठीक आहे, इक्वेशन 4 मध्ये पुट करायचं. मग बघा 4चं इक्वेशन काय आहे, x इज इक्वल्स टू, ठीक आहे आपण इथून कॉपी करून घेऊ पाठीमागून, इथं एक्सचं इक्वेशन आपण इथं कॉपी करू. ठीक आहे, 18 प्लस 2y मायनस 3z. ठीक आहे, कंट्रोल C, पुढच्या पेजवरती घेऊन जाऊ याला. ठीक आहे, हे काय एक्सचं इक्वेशन आहे. ठीक आहे, मग या इक्वेशनवरून काय फाइंड आउट करायचं, x1 फाइंड आउट करायचं. मग बघा हा x1 इज इक्वल्स टू 18 प्लस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 0 मायनस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 0 अपॉन 5. ठीक आहे, मग आता याचं कॅल्क्युलेशन करा. मग बघा 18/5 येणार. मग 18/5 किती येतं, कारण की 2 इंटू 0 0 होणार आणि 3 इंटू 0 पण 0 होणार, म्हणजेच ते आलं बघा 3.6. किती आलं 3.6. तर x1 इज इक्वल्स टू किती आला 3.6. मग इथं लिहायचं x1 इज इक्वल्स टू 3.6. ठीक आहे, मग इथं काय येईल आता, नेक्स्ट आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं y1. मग इथं लिहायचं पुट बघा आता आपल्याकडे नवीन x आलाय, मग तो x घ्यायचा, पुट x इक्वल्स टू 3.6 अँड आता y फाइंड आउट करताना काय काय लागणार आपल्याला, x आणि z लागणार आहे, कारण तो त्यांच्यावरती डिपेंड आहे. मग z इज इक्वल्स टू 0 इन इक्वेशन ऑफ y. इक्वेशन ऑफ y कोणतं आहे, 5 नंबरचं इक्वेशन. ठीक आहे, बघा इथं 5 नंबरचं इक्वेशन हे yचं आहे. मग आता याला मी इथून कॉपी करून घेतो. ठीक आहे, मग इक्वेशन काय आलं, y इज इक्वल्स टू 22 मायनस x अपॉन 3z आहे. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची. मग बघा आता हे फर्स्ट इक्वेशन म्हणून इथं y1. मग y1 इज इक्वल्स टू 22 मायनस 3.6 प्लस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 0 अपॉन 7. ठीक आहे, मग इथे येणार y1 इज इक्वल्स टू 22 मायनस 3.6 22 मायनस 3.6 बाय 7. मग बघा ते किती येतं 2.628. ते येतं बघा y इज इक्वल्स टू एक मिनटं, वायचं इक्वेशन बरोबर आहे आपलं 7x. बघा वाय, ठीक आहे, आपलं किती आलं ते 3.
सॉरी 2.6285. ठीक आहे, तर याला आपण राऊंड अप करून घेऊ. y इज इक्वल्स टू 2.63 घेऊ. ठीक आहे, मग y2 इक्वल्स टू किती आलं 2.63. ठीक आहे, 2.63 आलं. मग आता तसंच काय करायचं आपल्याला, एक्स फाइंड आउट व झेड फाइंड आउट करायचं. मग झेड फाइंड आउट करायला काय करायचं, झेडची इक्वेशन मध्ये पुट करावं लागेल. मग इथं लिहायचं पुट आता नवीन एक्स आलेला आहे, तो किती आलेला आहे 3.6 आणि वाय किती आला आपला 2.63 इन इक्वेशन झेडचं इक्वेशन कोणतं आहे 6 नंबरचं इक्वेशन. 6 नंबरचं इक्वेशन काय आहे बघा, झेड इज इक्वल्स टू 22 मायनस 2x प्लस वाय अपॉन 6. ठीक आहे, हे झेडचं इक्वेशन आहे. मग हे झेडचं इक्वेशनमध्ये आपल्याला काय करायचं, आता व्हॅल्यू पुट करायची. मग आता ही फर्स्ट इटरेशन म्हणून इथं काय येणार एक्स Z1 येणार. ठीक आहे, Z1 इज इक्वल्स टू 22 मायनस 2x प्लस वाय अपॉन 6. मग इथे येणार Z1 इज इक्वल्स टू 22 मायनस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 3.6 प्लस वाय किती आहे 2.63 अपॉन 6. मग इथे येणार Z1 इज इक्वल्स टू 22 मायनस ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 3.6 प्लस 2.63 17.43 डिवाइड बाय 6. मग ते बघा 2.905. ठीक आहे, 2.905 आले ते. बघा फर्स्ट इटरेशनमध्ये आपण 3 व्हॅल्यू फाइंड आउट केल्या, x1 त्याच्यानंतर y2 सॉरी x1 y1 आणि इथं इथं 1 आहे. ठीक आहे, हा 2 आहे आपलं x1 y1 आणि Z1 आले बघा. मग आता हे फर्स्ट इटरेशन कंडक्ट झालं. ठीक आहे, तसंच तुम्हाला काय करावं लागतं, सेकंड इटरेशन करावं लागतं. मग आपण सेकंड इटरेशन पुढच्या पेजवरती करू. मी इथं लिहू इटरेशन सेकंड. ठीक आहे, आता काय गॉस सिडल मेथडमध्ये 1 बाय 1 व्हॅल्यू ॲड करीत जावं लागतं. ठीक आहे, तसंच आता इथं काय करायचं पुट. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं x2, मग y1 लागेल. मग y इज इक्वल्स टू किती घ्यायच्या आधी किती व्हॅल्यू आली 2.63. ठीक आहे, 2.63 अँड z इज इक्वल्स टू किती आलं, z इक्वल्स टू आलं बघा 2.905 इन इक्वेशन ऑफ एक्स. इक्वेशन ऑफ एक्स कोणतं आहे, इक्वेशन नंबर 4 आहे. ठीक आहे, मग इक्वेशन नंबर 4 काय आहे, कॉपी करून घेऊ इथून. ते x1 इज इक्वल्स टू 18 प्लस 2y मायनस 3z अपॉन 5. ठीक आहे, मग हे इक्वेशन इथं ॲज इट इज पेस्ट करायचं. मग बघा मी इथं आता इथं सेकंड इटरेशन म्हणून इथं काय घ्यावं लागेल 2 घ्यावं लागेल. किती घ्यावं लागेल 2. ठीक आहे, मग इथं येणार आहे x2. मग बघा x2 इज इक्वल्स टू 18 प्लस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 2.63 मायनस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 2.905 अपॉन 5. ठीक आहे, आता याचं काय येईल बघा, आता 18 प्लस ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 2.63 मायनस ब्रॅकेटमध्ये 3 इंटू 2.905 डिवाइड बाय 5. ठीक आहे, मग इथे येणार आहे x2 इज इक्वल्स टू 2.909. ठीक आहे, हा काय आला आपला x2 आला. मग तसंच आपल्याला काय फाइंड आउट करायचं, आता y2 फाइंड आउट करायचं. मग y2 फाइंड आउट करायला काय करावं लागेल, पुट
बघा आता हा नवीन एक्स यायचा, एक्स इज इक्वल्स टू 2.909 अँड आधीचं झेड इज इक्वल्स टू किती आलेलं होतं आपलं आधीच्या इटरेशनमध्ये 2.905 इन इक्वेशन 5. ठीक आहे, 5 इक्वेशन काय इथून कॉपी करून घेऊ. ठीक आहे, 5 इक्वेशन बघा 22 मायनस एक्स प्लस 3z अपॉन 7. मग याला काय करायचं ॲज इट इज लिहायचं. ठीक आहे, मग बघा इथं आता हा फक्त जो y1 आहे हा इथं y2 येणार, कारण की इटरेशन कोणतं आहे सेकंड आहे. ठीक आहे, सेकंड इटरेशनमध्ये y2 इज इक्वल्स टू y2 इज इक्वल्स टू 22 मायनस एक्स किती आहे 2.909 प्लस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 2.905. ठीक आहे, अपॉन 7. मग इथे येणार आहे y2 इज इक्वल्स टू 22 मायनस 2.909 प्लस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 2.905 डिवाइड बाय 7. मग ते येतं बघा y2 इज इक्वल्स टू 3.972. ठीक आहे, मग हे काय आला y2 आला. मग आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आता Z2 फाइंड आउट करायचं. मग Z2 फाइंड आउट करायला काय करावं लागेल पुट किती करायचं पुट x इज इक्वल्स टू एक मिनिट x2 इज इक्वल्स टू बघा आता x इक्वल्स टू काय पुट करणार नवीन आलेलं पुट करायचं. नवीन किती आलेलं आहे 2.909 अँड y इज इक्वल्स टू नवीन किती आला आता 3.972 इन इक्वेशन ऑफ z. इक्वेशन ऑफ z किती आहे इक्वेशन नंबर 6 आहे. ठीक आहे, तर इथं इक्वेशन नंबर 6 बघा आपण कॉपी करून घेऊ झेडचं इक्वेशन. झेडचं इक्वेशन पुढच्या पेजवरती बघा इथं आता Z1 नाही येणार Z2 येणार, कारण इटरेशन कोणतं चालू आहे सेकंड चालू आहे आपलं. ठीक आहे, मग इथे येईल Z2 इज इक्वल्स टू Z2 इज इक्वल्स टू 22 मायनस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 2.909 प्लस y किती आहे 3.972 आहे. ठीक आहे, अपॉन 6. मग इथे येतं Z2 इज इक्वल्स टू 22 मायनस ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 2.909 प्लस 3.972. ठीक आहे, डिवाइड बाय 6. ते येतं बघा 3.359. ठीक आहे, मग आता आपलं Z3 आलं आहे Z2 आलं आहे 3.359. आता आपल्याला काय करायचं असं सेम थर्ड इटरेशन कंडक्ट करायचं. ठीक आहे, इथं क्वेश्चनमध्ये काही इटरेशन सांगितलेलं त्यांनी नाही, इथं त्यांनी काही सांगितलेलं नाही, म्हणजे याचा अर्थ आपण 3 इटरेशन कंडक्ट करायची. ठीक आहे, आता आपलं इटरेशन थर्ड बघा इटरेशन थर्ड ठीक आहे, मग थर्ड इटरेशनमध्ये काय करायचं आता परत सेम प्रोसेस रिपीट करायची. तसंच पुट आता बघा x3 फाइंड आउट करायचं, म्हणजे y आणि z ला z इक्वल्स टू किती आलं लास्ट इटरेशनमध्ये 3.972 आलं आहे. ठीक आहे, पुट 3.972 अँड z इज इक्वल्स टू आलं आहे बघा 3.359 इन इक्वेशन
4. मग इक्वेशन 4 कशाचं इक्वेशन आहे? यक्सचं इक्वेशन आहे. कशाचं आहे? यक्स. मग बघा यक्सचं इक्वेशन कुठे आहे आपलं? इथलं यक्सचं इक्वेशन कॉपी करून घेऊ. 18 प्लस 2y मायनस 3z अपॉन 5. ठीक आहे. मग आता इक्वेशन ॲज इट इज पुढच्या पेजवरती येऊ. ठीक आहे. फक्त इथं काय येणार? x2 ऐवजी x3 येणार, कारण की आपलं कोणतं इटरेशन चालू आहे? थर्ड इटरेशन चालू आहे. मग थर्ड इटरेशनमध्ये बघा x3 इज इक्वल्स टू 18 प्लस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये y किती आपला? 3.972 ठीक आहे, मायनस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 3.359. झेडची व्हॅल्यू किती आहे? 3.359 अपॉन 5. ठीक आहे. म्हणजेच x3 इक्वल्स टू काय येणार आता? 18 प्लस, कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा, 18 प्लस 2 इंटू ब्रॅकेट 3.972 मायनस 3 इंटू ब्रॅकेट 3.359 डिवाइड बाय 5. मग आलं बघा x3 इज इक्वल्स टू 3.1734. ठीक आहे. मग इथं नेक्स्ट पुट बघा, आता आपल्याला y3 फाइंड आउट करायचं. मग y3 फाइंड आउट करायला x आणि z ची व्हॅल्यू लागेल. ठीक आहे. मग आता नवीन x आलेला तो घ्यायचा. x इज इक्वल्स टू 3.1734 अँड z इज इक्वल्स टू वरचं z घ्या 3.359. ठीक आहे, 3.359 इन इक्वेशन ऑफ y. इक्वेशन ऑफ y कोणतं आहे? तर 5 नंबरचं इक्वेशन. मग 5 नंबरचं इक्वेशन आपण इथून कॉपी करून घेऊ. ठीक आहे. मग बघा 5 नंबरचं इक्वेशन y इज इक्वल्स टू 22 मायनस एक्स प्लस 3z अपॉन 7. ठीक आहे. मग हे आपण इथून कॉपी करून घेतलं, पण इटरेशन थर्ड चालू आहे म्हणून इथं y3 येणार. ठीक आहे. मग इथं y3 इज इक्वल्स टू 22 मायनस एक्स किती आहे? 3.1734 प्लस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 3.359 अपॉन 7. ठीक आहे. मग y3 इज इक्वल्स टू 22 मायनस 3.1734 प्लस ब्रॅकेटमध्ये 3 इंटू 3.359 डिवाइड बाय 7. तर बघा ते येतं 4.1290. ठीक आहे. मग आपलं इटरेशन थर्ड करून आपले y3 किती आला? 4.1290. ठीक आहे. मग त्याच्यानंतर ना पुन्हा लास्ट z3 फाइंड आउट करायचं. z3 काय करावं लागेल? पुट x इज इक्वल्स टू 3.1734 and y is equals to 4.1290 in equation. मग इक्वेशन ऑफ z कोणतं आहे? 6 नंबरचं इक्वेशन. किती नंबरचं इक्वेशन आहे? 6. मग ते काय बघा, z इज इक्वल्स टू 22 मायनस 2x प्लस y. मग इथे येणार z3 इज इक्वल्स टू 22 मायनस x प्लस 2y, 2x मायनस 2x प्लस y. ठीक आहे. अपॉन किती आहे बघा, 22 मायनस 2x प्लस y अपॉन 6. 22 मायनस 2x प्लस y अपॉन 6. मग z3 इज इक्वल्स टू 22 मायनस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 3.1734 प्लस
4.1290 अपॉन 6. मग इथे येणार आहे Z3 इज इक्वल्स टू 22 मायनस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 3.1734 प्लस 4.1290 डिवाइड बाय 6. मग ते येणार बघा 3.2970. हे काय आलं मग इक्वेशन Z3 ची व्हॅल्यू आली इक्वेशन 6 वरून. ठीक आहे. मी लास्टला लिहायचं x इज इक्वल्स टू 3.1734 comma y is equals to 4.1290 and z is equals to 3.2970. ठीक आहे. हे काय आले 3 आन्सर आले लास्ट इटरेशनचे. तर बघा आपण इथं गॉस सिडल मेथडने प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. ठीक आहे. सगळ्यात पहिले काय करायचं लीडिंग डायगोनल फॉर्ममध्ये इक्वेशन लिहायचे. लीडिंग डायगोनल फॉर्म म्हणजे असं लीडिंग डायगोनल मॅट्रिक्स सारखा एक्सचं कोइफिशियंट जास्त वायचं जास्त आणि झेडचं जास्त. ठीक आहे. असं क्रॉसमध्ये आलं पाहिजे. त्याच्यानंतर ना 3x, y, z करस्पॉन्डिंग इक्वेशनवरून फाइंड आउट करायची 1, 2, 3 वरून. ठीक आहे. नंतर फर्स्ट इटरेशनमध्ये इनिशियली आपल्याकडं x आणि z नसतं तर त्यासाठी काय करायचं 0 घ्यायची. नंतर आपल्याकडे x भेटतो z नाही, z 0 घ्यायचं. म्हणजे x नवीन आलेलं घ्यायचं. परत आता x पण आहे y पण आहे दोघं पण नवीन घ्यायचे z फाइंड आउट करायचं. नंतर तसंच 1 बाय 1 करीत जायचं. म्हणजे नवीन जी व्हॅल्यू येईल ती ॲड करीत जायची. नवीन व्हॅल्यू आली ती ॲड घेत जायची पुढे. ठीक आहे. लास्टला 3 इटरेशन कंडक्ट करून आपण सॉल्व्ह केले. ठीक आहे.